राज्याचे आयुक्त जे आहेत त्यांनी आपल्याला नोकरी देऊ शकत नाही असं पत्र टाकलंय. मी तुम्हाला टाकलंय बघा. हो आता एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर प्रशिक्षणार्थ्यांना मानत असाल आणि नोकरी देत असाल धुळे घाटा तर धुळ्याला या उद्या. 7 नाही ना 10 नाही, उद्या जर तुम्हाला जर प्रशिक्षणार्थ्यांची गरज असेल तर न्याय द्यायचा असेल तर तुम्ही उद्या धुळ्याला या. आणि तुम्हीच नाही, राज्यातल्या सर्व मुख्यमंत्री नेतृत्व आणि सगळ्या लोकांना सांगा. शेवटची लढाई सांगतो मी, उद्याच्या उद्या तुम्ही आणि राज्यातले 1,34,000 सर्वच्या सर्व इथं ज्याला नोकरीची गरज असेल, जो त्याच्या बापाचा पोटचा असेल तर तो इथं येईल. आणि ज्याला गरज नसेल, माझ्याजवळ 10 लोक जरी असले, मी कोर्टात जाऊन मी त्यांना न्याय देणार. नंतर मी म्हणणार नाही, मी सरळ सांगेल या लोकांनी राजकारण केलं आपल्यामध्ये येऊ. मला बाबा एकच महत्वाचं आहे, पत्र आपल्याला चुकीचं आलेलं आहे आयुक्त साहेबांकडनं. मग मला म्हणायचं असं आहे, आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडनं जे पत्र आलं पाहिजे त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं मला मुख्यमंत्र्यांकडनं पत्र पाहिजे. आणि ते पत्र जर आपल्याला यशस्वीरित्या जर पाहिजे असेल तर तुम्ही सर्वांनी उपोषणच्या ठिकाणी या. आज माझा 11वा दिवस चालू आहे. 3 दिवस तुमचे सुट्ट्या आहेत गव्हर्नमेंट, म्हणजे तोपर्यंत माझे 14 दिवस होतील. सोमवार आणि मंगळवारपर्यंत 15-16 दिवस होऊन जातात मला. मी थांबायला तयार आहे. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना बोलवा तुम्ही. मला एकच म्हणा, या पत्राच्या अनुसरून बघा, साधू संत सुद्धा ज्यावेळेस काहीतरी चुकतं त्यावेळेस शिगाड करतात. आता तुम्ही प्रेमात सांगा किंवा शिगाड करून सांगा लोकांना, पण सांगा. पण त्यांना एकच सांगा की तुम्हाला सुट्रेपाळामध्ये तुम्ही सगट आणि ते सर्व लोक सर्व नेतृत्व उद्या तुम्ही या. उद्या जे असेल ते ही आता आपली संघर्षाची लढाई आता चालू झालं. आज झालं, आत्ता झालं, 5 मिनिटं झाले त्या पत्राला. आणि चाकूरकर साहेब सुद्धा इथं आहेत धुळ्याला. मला ऐकून घ्या, मला पत्र अत्यंत चुकीचं दिलेलं आहे आयुक्तांनी. आणि याला कारण काय आहे, आपली संख्याबळ ज्यांना नोकरीची गरज आहे ते लोक नाही आहेत म्हणून. जरांगे साहेबांना सुद्धा चुकीचं उत्तर दिलं होतं. आता मी तुम्हाला म्हणतो, मला बी चुकीचं उत्तर दिलं आहे. जर आपल्याला चांगलं उत्तर पाहिजे असेल तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी, सर्व नेतृत्वाने इथं यावं. आणि ज्या नेतृत्व येणार नाही याचा अर्थ ते राजकारण करत आहे. माझे पहिला कार्यक्रम फिक्स आहेत साहेब. मला आज कार्यक्रमापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, गोरगरिबांना न्याय. हो बरोबर आहे. एका दिवसामध्ये हा विषय काही संपणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे उद्या मला येणं शक्य होत नाही मौली. केव्हा येणार आहेत? आम्ही 7 तारखेला सकाळी तिथं पोहोचणार आहे. तेव्हाच मी मरेल. मी मेल्यावर तुम्ही येणार का? कारण माझा 11 दिवस झाले आता. हो मौली बरोबर आहे. मी एक प्रशिक्षणार्थी आहे. तुम्ही जर प्रशिक्षणार्थ्यांसाठी जर लढा देत असाल तर माझी एकच विनंती आहे. इथं कसं आहे की जे कार्यक्रम माझ्या मठात ठरलेले आहेत ना, मी एका मठातली पथ्य माझी मौली. मला इथलं हे कार्यक्रम करून मला तिथं तुम्हाला पाठिंबा देत आहे. मला पाठिंबा नको तुमचा, मला फक्त एकच गोष्टी पाहिजे, सगळ्या साथ पाहिजे मला, साथ. हो बरोबर आहे, सगळ्यांनी साथच पाहिजे, त्यात काही शंकाच नाही. आणि बाबा एक मिनिट ऐकून घ्या. या पत्राच्या आधारावर जर मी आज उठून गेलो, नाही तो उठायचं न उठायचं तो प्रश्न तुमचा असणार आहे. ऐका ना, प्रेशर करू शकत. मला म्हणायचं काय आहे, मी जर उठून गेलो तर राज्याच्या तरुणांचं नुकसान होऊन जाईल. माझं म्हणणं असं आहे, मी स्वतः 334 दिवस रेग्युलर प्रशिक्षण घेतलेलं आहे. 35 जिल्ह्यांचा ब्रेक पडलेला आहे. मी रेग्युलर आहे. कामगार कायद्यामध्ये मी बसू शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या पत्राच्या आधारावर मी जर कोर्टात गेलो, माझ्याजवळ जे लोक आहेत
त्या लोकांना मी नोकरी देऊ शकतो, पण 1,34,000 तरुणांना कोण देईल? आणि याला जबाबदार तुम्ही पण राहणार आहे. तसं कसं काय? याला कारण काय आहे? प्रशिक्षणार्थी आज तुमच्यावर प्रेम करतायत, सगळ्या नेतृत्वांवर प्रेम करतायत. ऐका ना, ऐका माझं. तुम्ही मी ज्या भागात राहतो माझ्यावर प्रेम करतात तर 70-75 लोक आले नसते ना साहेब माझ्याकडे. मला म्हणायचं काय आहे 3 लोक. ऐका, याच्या अगोदर जेव्हा मी आंदोलन केलं तेव्हा 3 लोकांवर गेलो मी. दादा 3 लोकांवर. बाबा मला म्हणायचं ऐका ना, 1 मिनिट. ऐका दादा, तुम्ही आता तुमच्याकडे तरी 4 माणसं 10 माणसं तरी आहेत, पण मी जेव्हा सांगलीमध्ये जेव्हा सुरुवातीला गेलो ना तेव्हा 3 लोक होते माझ्यासोबत, फक्त 3. ऐकून घ्या ना बाबा, 1 मिनिट. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा, तुमचं कर्तव्य पार पाडा. लोकांना आव्हान घाला, मी पूर्ण आव्हान घालतो. लोकांना आव्हान घाला आणि सगळ्यांना आव्हान असं घाला. तुमच्यापेक्षा आम्ही अगोदर घोड्यावर बसलोय. उद्या 1 दिवस आम्हाला इथं काढायचा आहे. इव्हन मी 6 तारखेला पण इथून मी कार्यक्रम 12 वाजता संपला की लगेच मी डायरेक्ट धुळे दिशेने रवाना आहे मी. मला म्हणायचं ऐका ना, तुमचा कार्यक्रम 6 तारीख म्हणजे उद्या आहे. हा, उद्या 5 तारीख आहे. उद्या सकाळी चालू होतं, परवा दिवशी सकाळपर्यंत कार्यक्रम संपतो. मला म्हणायचं काय, समजा लोकांना सांगा उद्या आणि परवा 2 दिवसात इथं सगळेजण जमा राहा. जोपर्यंत न्याय मिळत नाही तो 4 दिवस 8 दिवस जे लागेल ते तोपर्यंत इथं बसा. मी इथं मरण्याच्या परिस्थितीवर जर असलो, मला मुख्यमंत्री मरू देणार नाही. बरोबर. आणि तुम्ही आक्रोश करा. हो बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांनी आक्रोश केला. मी पण एक प्रशिक्षणार्थी आहे. आपण सगळ्यांनी मिळून जर व्यवस्थित घेतलं तर तुम्हाला मी सांगतो, जर मुख्यमंत्र्यांनी चुकीचं उत्तर दिलं आपल्याला तर त्यांचं आणि आयुक्तांचं पत्र घेऊन आपण कोर्टात जाऊ शकतो. आणि कोर्टात गेल्यानंतर मी कामगार कायद्याच्या बाजूने सर्वांना 1,34,000 तरुणांना रोजगार देऊ शकतो. बरोबर. अन्यथा जे लोक माझ्याजवळ उपस्थित राहतील मी त्यांना देऊ शकतो. बरोबर. बरोबर आहे. तुम्ही आता शेवटची संधी म्हणून जर जे नेतृत्व इथं करत असतील तर त्या नेतृत्वांना सांगा की तुम्ही ज्यांना राजकारण करायचं आहे ते येणार नाही, ज्यांना प्रशिक्षणार्थ्यांना हक्क मिळवून द्यायचा आहे ते इथे येतील. आणि मला अभिलाल दादाने तसं सांगितलं, मला पण विनंती केली, असं सांगा. नाही, मी सगळ्यांना सांगतो, त्यात काही शंका नाही. कारण चाकूरकर साहेब सुद्धा इथं थांबले. हा. आता उद्या ते कलेक्टर ऑफिसला जातील. हा. हां, आणि सगळ्या गोष्टी योग्य ते मंत्रालयाला गेले होते, आज आले इथं. म्हणजे सगळ्या गोष्टी चालू आहेत. आयुक्ताचं चुकी म्हणजे राज्याच्या आयुक्ताचं चुकीचं उत्तर भेटलं आहे ना आज, हो. तो देखील सांगलीमध्ये मांडलेला आहे. हे जिथे 10-12 दिवस झालं तरी प्रशासक बघत नाही. 10 दिवस झालं सांगलीमध्ये त्याच्यामध्ये उपोषण करतात, ते बघत नाहीत. हे देखील त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या कार्यालयासमोर जेव्हा मी त्या ठिकाणी देखील हा मुद्दा मांडलेला आहे. हा विषय आता आपल्याला आहे बाबा, आपल्याला आता प्रत्येक जिल्ह्याला मांडण्याची गरज नाही. आपल्याला आता मी उपोषण करता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी माझ्याजवळ जर तुम्ही समजा ज्या लोकांना नोकरीची गरज आहे 1,34,000 तरुणांना, त्यांच्या ऐका ना, खूप कमी आहे. आपला जर जेवढे असतील तेवढे ज्यांना नोकरीची गरज आहे ते इथं येतील आणि आपण जेवढे येतील त्यांच्यासाठीच पुढचा लढा करू. बरोबर आहे. पण सगळ्यांना आज आपण 1,34,000 म्हणून त्यांना आव्हान करा आणि त्यांना जाहीर करा, जे येतील तेच. 11 दिवसापासून, आज 12वा दिवस लागला माझा, 12 दिवसापासून मी आमरण उपोषण करत आहे. आज अन्नत्याग करून एक 34 वर्षाचा तरुण तुमच्यासाठी मरत आहे. तुम्हाला जर नोकरीची गरज असेल तर तुम्ही इथं या. आणि ज्या नेतृत्वाला राजकारण करायचं नाही, त्यांना प्रशिक्षणार्थ्यांवर प्रेम आहे, गोरगरिबांच्या मुलांना हक्क मिळवून द्यायची त्यांनी इच्छा आहे, तर ते एक सांगा ना. आज ती वेळ आलेली आहे ज्यांना मी तुम्हाला सांगतो, मला तेच म्हणायचं आहे, ज्याला गरज असेल त्यांना आव्हान करा. मी आव्हान करतोय, तुम्ही आव्हान करा. कुठल्याही नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला सांगू का की कोणी देखील राजकारण होणार नाही. यामध्ये सगळे नेतृत्व तुम्हाला सपोर्टच करतील. मग सपोर्ट करतील तर 11 दिवस 12 दिवस झाले मी मरतो तोपर्यंत कोणता नेतृत्व इथं येतंय? बरोबर आहे ना. आपण आता मी एक प्रशिक्षणार्थी बाबा, आणि प्रशिक्षणार्थ्यांसाठी तुम्ही जर सपोर्ट करत असाल तर प्रशिक्षणार्थी 12 दिवसापासून मरतोय. तो भाग आहे. मी तुम्हाला काय सांगतो की मला मोठा अनुभव आहे. मी
तुम्ही आता एकच आंदोलन आपण या ठिकाणी चालू स्थितीमध्ये मी याच्या अगोदर जे आंदोलन केले, मी एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळी व्यवस्था करून माझी एवढे आमदार केली लोक म्हणजे मुलासरांनी ते तिथं उपस्थित राहिले मग नाही. एक काम करा ना, शेवटच्या वेळेस आता एक वेळेस येऊन जा. याच्या वेळेस आपण सगळ्यांनी बंद करा या गोष्टी लढणं. डायरेक्ट बंद सबसे. मी सांगितलं काय की जे सोबत आहेत त्यांचंच काय विचार केला जाईल, जे घरात बसले त्यांच्यासाठी आपण करणार काय? आणि ते पण बाहेर फिरणारे नको. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इथं बसणारे पाहिजे. त्या 10 असले तरी चालतं. अशी जी परिस्थिती आहे त्याला काही हे उपयोग होत नाही त्याचा. आणि तुम्हाला एक सांगतो, मी कामगार कायद्याच्या आधारावर, वस्ती शाळेच्या आधारावर माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत आणि त्या डॉक्युमेंट घेऊन मी स्वतः माझ्या नावाने याचिका दाखल करून मी नोकरी मिळवू शकतो. माझ्यासोबत जेवढे बसलेले आहेत त्यांना नोकरी देऊ शकतो. शासन देव ना देव, पण आता जनतेतील लढाई जी आहे ना, शेवटची लढाई. आज माझा शेवटचा दिवस उपोषण थांबवायचा त्यांनी प्रयत्न केला, मी थांबलो नाही. आता 3 दिवस माझं उपोषण चालू राहील. या उपोषणामध्ये तुमचे लोक जर सगळे लोक आले, आपले नेतृत्व आले, प्रशिक्षणार्थी आले, तर आपण त्यांच्यासाठी अजून 15 दिवसाचं प्लॅनिंग केली. उपोषण चालत नाही तेवढं हे नाही. पोलीस डिपार्टमेंट वगैरे कोण आले का साहेब आपले? पोलीस साहेब आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला काही त्रास नाही. आणि आपल्याला रिपोर्ट खूप महत्वाचा आहे वरती जाणं. पहिली गोष्ट, माझा रिपोर्ट शासन दरबारी जातोय आणि शासनाने मला एक जाहीर केलं, पोलीस साहेबांनी, आमच्या तालुक्याच्या पोलीस साहेबांनी पत्र दिलं की माझी तब्येत अत्यंत खालावलेली आहे आणि रिपोर्ट त्यांनी दिला आहे. दवाखान्याच्या डॉक्टरांनी सांगितलं की मी उपोषण करू शकत नाही, माझ्या जीवाला धोका आहे. आता तुम्ही सांगा, माझ्या जीवाला धोका जर असेल, मी एक प्रशिक्षणार्थी आणि तुम्ही जर प्रशिक्षणार्थ्यांना सपोर्ट जे नेतृत्व करत असतील ते इथं येतील, अन्यथा राजकारण करत असतील ते येणार नाही. आणि जे ऐका बाबा, ऐका जे असतील ते मी तुम्हाला म्हणत नाही, सर्वांनाच म्हणतो. नाही राजकारण नाही. जे कसं आहे की याच्यामध्ये आमची पण तळमळ आहे, पण आम्हाला पण काय, माझं जे काम आहे मठाच्या अनुषंगाने मी काय करू शकतो, मध्यस्थी करू शकतो. मला यातून या ग्रुपमधून मी बाहेर पडलो, माहिती आहे की नाही? मला म्हणायचं काय आहे बाबा, आता जे राहतील त्यांनी कायमस्वरूपी राहा, जे जातील त्यांनी कायमस्वरूपी जा. आपण जे काम करतोय ते वैयक्तिक मी माझ्या पत्नी लोक लावलं की जेव्हा 4 नेतृत्व एका वाटत नाही, नेतृत्व एका बाजूला झालं, ते जेव्हा म्हणले नंतर आम्ही पूर्ण बाजूला पहिली गोष्ट म्हणजे. आणि नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही सर्वांच्या सोबत मास्टर करायचे ते तुमचा. आता तुम्ही जो तुमचा जो प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही म्हणताय, तुम्ही त्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही बसले 29 तारखेला माझ्याकडे तुमच्याकडे बोलायला आहे असेल तर बघा, मी 6 तारखेला तुमच्याकडे येणार आहे म्हणून मी त्याच दिवशी सांगितलं. माझे अगोदर कार्यक्रम बाबा, आता एक काम सांगस, सगळ्यांना एक आव्हान करा, मोबाईल ते नेतृत्व कोणतंही असो, जे नेतृत्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी लढत असेल, मी एक प्रशिक्षणार्थी, मी इथं आमरण उपोषण करतोय 12 दिवस झाले. मोबाईल. आणि जर मी 12 दिवसापासून प्रशिक्षण करत असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यांना नेतृत्व करायची इच्छा असेल त्या प्रशिक्षणार्थ्यांना साथ देतील, ते येतील. ज्यांना इच्छा नसेल, मी ते दलाल म्हणून सांगू तर ते लोक येणार नाही, कारण माझा दिवस 12 दिवस हे मी मरण्याच्या परिस्थितीवर आहे. मी मरण्याच्या परिस्थितीवर आहे बाबा. आणि मी मेलो तर ते नेतृत्वावर पण येईल आणि प्रशिक्षणार्थ्यांवर पण, कारण मी कोणासाठी लढतोय, प्रशिक्षणार्थ्यांसाठी. मग या नेतृत्वामुळे ते जे येणार नाही, त्या नेतृत्वामुळे आमचे लोक इकडे तिकडे फाकले असं जाहीर करू. आणि ते दलाल होते, ते राजकारणी होते, ते नेतृत्व नव्हतं असं पण जाहीर करू. म्हणून तुम्ही एक आव्हान करा, आव्हान एकच करा की या ठिकाणी ज्यांना यायचं आहे तर त्यांना नोकरीची गरज आहे, त्यांनी या. बरोबर आहे. यांच्या पुढे जे येणार नाही त्यांच्यासाठी नवीन नेतृत्व जर तुम्ही आता जे येत आहेत त्यांनी तयारी करू नका. शेवटची लढाई. या लढाईमध्ये मी तुम्हाला सांगतो, जरांगे साहेबांना सुद्धा कोर्टाने आझाद मैदानावर थांबायचा नकार दिला होता, पण त्यांनी सक्षमपणे काम केलं, त्यांना न्याय भेटला, त्यांना चांगला न्याय भेटला. जर मी 2 दिवस जर इथं बसलो जास्त तर आपल्याला सुद्धा न्याय मिळू शकतो.
बरोबर आहे. मग ज्याला ज्याला नेतृत्व करायचं आहे, ज्याला नोकरी पाहिजे ते इथं येते, आणि जे दलाल असतील ते येणार नाही असं जाहीर करा. बरोबर आहे, बरोबर आहे. चालेल बाबा. हो, तुम्ही काळजी घ्या तब्येतची. मी मेलो असं समजून झाला बाबा. 12 दिवस झाले आज मरण्याच्या परिस्थितीवर आहे. शेवटची लढाई. अजून 3 दिवस काढायचे आहेत मला. 3 दिवस सुट्टी आहेत. अरे बापरे. हां, आता तुम्हाला सांगतो, शुक्रवार सुट्टी आहे, शनिवार गणपतीची सुट्टी आहे, रविवार शासकीय सुट्टी आहे, आणि त्यानंतर सोमवार, म्हणजे आज 12, 13, 14 हे 15-16 दिवस हे उपोषण जाते. तुम्ही इथं उद्यापासून जर लोक आले तर मी जिवंत सापडेल, अन्यथा मी मेलो तर त्या नेतृत्वावर आणि प्रशिक्षणार्थ्यांवर पाप पडणार आहे आणि शासनावर पडणार आहे. बरोबर. हां, चालेल बाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.